दशक 18 समास 10 श्रोता अवलक्षण निरूपण. श्रीराम. कोणी एका कार्याचा साक्षप, काहीतरी घडे विक्षेप, काळ साहे ते आपे आप, होत जाते श्रीराम. कार्यभाग होत चालिला, तेणे प्राणी शोक झाला, विचारही सुचो लागला, दिवसेंदिवस श्रीराम. कोणी एक प्राणी जन्मासी येतो, काहीतरी काळ साहे होतो, दुःखा उपरी सुख देतो, देव कृपाळूपणे श्रीराम. अवघाची काळ जरी सजे, तरी अवघेची होती राजे, काही सजे काही न सजे, ऐसे आहे श्रीराम. ये हलोक अथवा परलोक, साधता कोणी एक विवेक, अद्भुत होय स्वाभाविक, देणे ईश्वराचे श्रीराम. ऐकल्या वीण कळले, शिकल्या वीण शहाणपण आले, देखिले ना ऐकिले, भूमंडळी श्रीराम. सकळ काही ऐकता कळे, कळता कळता वृत्ती निवळे, नेमस्त मनामध्ये आकळे, सारासार श्रीराम. श्रवण म्हणजे ऐकावे, मनन म्हणजे मनी धरावे, येणे उपाये स्वभावे, त्रैलोक्य चाले श्रीराम. श्रवणा आड विक्षेप येती, नाना जिनस सांगो किती, सावध असता प्रत्यय येती, सकळ काही श्रीराम. श्रवणी लोक बैसले, बोलता बोलता एकाग्र झाले, त्या उपरी जे नूतन आले, ते एकाग्र नव्हे ती श्रीराम. मनुष्य बाहेर हिंडोनी आले, नाना प्रकारीचे ऐकिले, उदंड गलबलू लागले, उगे असे ना श्रीराम. प्रसंग पाहून चालती, ऐसे लोक थोडे असती, श्रवणी नाना विक्षेप होती, तेहे ऐका श्रीराम. श्रवणी बैसले ऐकाया, आडो लागलीसे काया, येती कडकडा जांभया, निद्रा भरे श्रीराम. बैसले सूचित करुनी मना, परी ते मनची ऐकेना, मागे होते ऐकिले नाना, तेची धरुनी बैसले श्रीराम. तत्पर केले शरीर, परी मनामध्ये आणिक विचार, कल्पना कल्पितो विस्तार, किती म्हणून सांगावा श्रीराम. जे जे काही श्रवणी पडिले, तितुके समजोन विवरले, तरीच काही सार्थक झाले, निरूपणी श्रीराम. मन दिसते मान धरावे, ज्याचे त्याने आवरावे, आवरून विवेके धरावे, अर्थांतरी श्रीराम. निरूपणी येऊन बैसला, परी तो उदंड जेऊन आला, बैसताच कासावीस झाला, तृषाक्रांत श्रीराम. आधी उदक आणविले, घळघळा उदंड घेतले, तेणे मळमळू लागले, उठो निगेला श्रीराम. करपट ढेकर उचक्या देती, वारा सरता मोठी फजिती, क्षणाक्षणा उठोनी जाती, लघुशंकेसी श्रीराम. दिशेने कासावीस केला, अवघेची सांडून धाविला, निरूपण प्रसंगी निघो निगेला, अखंड ऐसा श्रीराम. दृष्टांती काही अपूर्व आले, अंतःकरण तेथेची राहिले, कोठवरी काये वाचले, काही कळेना श्रीराम. निरूपणी येऊन बैसला, तो विंचुवे फणकाविला, कैचे निरूपण झाला, कासावीस श्रीराम. पोटामध्ये तिडी कौठिली, पाठीमध्ये करक भरली, चालक चिखल्या पुळी झाली, बैसवेना श्रीराम. पिसोळा चावून पळाला, तेणे प्राणी दूषित झाला, कोणे नेटे गलबला केला, तेथेची धावे श्रीराम. विषयी लोक श्रवणी येती, ते बायकांकडेच पाहती, चोरटे लोक चोरून जाती, पादरक्षा श्रीराम. होये नवे वाद वेवाद, तेणे उदंड झाला खेद, शिव्या गाळी अप्रमाद, होता चुकला श्रीराम. कोणी निरूपणी बैसती, सावकास गोष्टी लाविती, हरिदास ते रेरे किती, पोटासाठी श्रीराम. बहुत जाणते मिळाले, एका पुढे एक बोले, लोकांचे आशय राहिले, कोण जाणे श्रीराम. माझे होय तुझे नवे, ऐसी अखंड जयास सवे, न्याये नीती सांडून धावे, अन्यायाकडे श्रीराम. आपल्या थोरपणासाठी अच्छा वाचा तोंडपिटी, न्याये नाही ते सेवटी, परम अन्यायी श्रीराम. एकेकडे अभिमान उठे, दुसरेकडे उदंड पेटे, ऐसे श्रोते खरे खोटे, कोण जाणे श्रीराम. म्हणून जाणते विचक्षण, ते आधीच धरती नेणपण, मूर्ख टोणपा आपण, काहीच नाही श्रीराम. आपणाहून देव थोर, ऐसा जयास कळला विचार, सकळ काही जगदांतर, तेही राखावे श्रीराम. सभेमध्ये कळहो झाला, शब्द येतो जाणत्याला, अंतरे राखो नाही शिकला, कैसा योगी श्रीराम. वैर करिता वैरची वाढे, आपणास दुःख भोगणे घडे, म्हणून शहाण्याचे कुकडे, कळो आले श्रीराम. अखंड आपणा सांभाळिती, क्षुल्लकपण येऊ ने दिती, थोर लोकास क्षमा शांती, अगत्य करणे श्रीराम. अवगुणापासी बैसला गुणी, अवगुण कळतो तक्षणी, विवेकी पुरुषाची करणी, विवेके होते श्रीराम. उपाये पर्याये दीर्घ प्रयत्न, विवेक बळे नाना यत्न, करील तयाचे महिमान, तोची जाणे श्रीराम. दुर्जनी वेव धरून घेतला, बाष्कळ लोकी घसरिला, विवेकापासून चेवला, विवेकी कैसा श्रीराम. न्याये पर्याये उपाये,
मूर्खास हे कळे काये, मूर्खाकरिता चिवडा होये, मज्जासलीचा श्रीराम. मग ते शहाणे नीट करीती, स्वये साहोन साहविती, स्वये करून करविती, लोकान करवी श्रीराम. पृथ्वीमध्ये उदंड जन, जनामध्ये अस्ति सज्जन, जया करिता समाधान, प्राणीमात्रासी श्रीराम. तो मनोगतांची आंगे जाणे, मान प्रसंग समये जाणे, संतप्ता लागी निववू जाणे, नाना प्रकारे श्रीराम. ऐसा तो जाणता लोक, समर्थ तयाचा विवेक, त्याचे करणे काही एक, जनास कळेना श्रीराम. बहुत जनास चालवी, नाना मंडळे हालवी, ऐसी हे समर्थ पदवी, विवेके होते श्रीराम. विवेक एकांती करावा, जगदीश धारणेने धरावा, लोक आपला आणि परावा, म्हणोची नये श्रीराम. एकांती विवेक ठाई पडे, एकांती येत न सापडे, एकांती तर्क वावडे, ब्रह्मांड गोळी श्रीराम. एकांती स्मरण करावे, चुकले निधान पडे ठावे, अंतरात्म्या सरीसे फिरावे, काहीतरी श्रीराम. जयास एकंत मानला, अवघ्या आधी कळे त्याला, त्या वेगळे वडीलपणाला, ठावची नाही श्रीराम. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे श्रोता अवलक्षण निरूपणनाम समास 10वा समाप्त. दशक 18वा समाप्त. दशक 18वा समास 10वा श्रोता अवलक्षण निरूपण. श्रीराम. आपण कुठल्याही एखाद्या कार्यासाठी प्रयत्न सुरू केला की त्यात काही ना काही विघ्न उत्पन्न होते. काळ अनुकूल असेल तर कार्य आपोआप होत जाते. कार्यभाग होऊ लागला की त्यामुळे माणूस उल्हासित होतो, त्याला हौस वाटू लागते आणि दिवसेंदिवस नवीन विचारही सुचू लागतात. कोणीही माणूस जन्माला येतो तेव्हा काही काळाने त्याला अनुकूलता लाभते. दुःख सोसल्यावर देव त्याला कृपाळूपणे सुख देतो. सर्वच काळ जर अनुकूल होईल तर सर्वच राजे होतील, पण काही अनुकूल काही प्रतिकूल असेच होत राहते. कुणी एखाद्याने विवेकाने जर इहलोक आणि परलोक साधला तर त्याच्या हातून ईश्वराच्या कृपेने स्वाभाविकच काही अद्भुत कार्य घडते. या जगात ऐकल्याशिवाय कळले आणि शिकल्याशिवायच शहाणपण आले असे कधी पाहिलेले वा ऐकलेले नाही. ऐकल्याने सर्व काही कळते, कळता कळता वृत्ती निवळते आणि सार काय आणि असार काय हे मनामध्ये निश्चितपणे कळते. श्रवण म्हणजे ऐकावे आणि मनन म्हणजे ते मनात उत्तम प्रकारे धारण करावे. याच प्रकारे त्रैलोक्यात स्वाभाविकरित्या ज्ञानाची देवाणघेवाण होत असते. श्रवणाच्या आड नाना विक्षेप येतात. किती म्हणून सांगावेत. सावधपणे पाहिले असता अनुभवाने सर्व काही कळते. लोक श्रवणाला बसलेले असतात. वक्ता बोलत असतो. तो जसजसा बोलतो तसे श्रोत्यांचे मनही एकाग्र होते. इतक्यात काही नवीन लोक ऐकायला येतात. त्यांच्या येण्यामुळे श्रोत्यांच्या श्रवणात विक्षेप येतो व मग त्यांचे मन एकाग्र होऊ शकत नाही. मनुष्य बाहेरून हिंडून येतो. त्याने नाना प्रकारच्या गोष्टी ऐकलेल्या असतात. त्यामुळे त्याच्या मनात एकच गोंधळ माजतो व त्याला स्वस्थ बसवत नाही. प्रसंग पाहून योग्य प्रकारे वर्तन करणारे लोक फार थोडे असतात. त्यामुळे श्रवणात नाना विक्षेप येतात. ते ऐकायला म्हणून येऊन बसतात, पण काही लोकांचे अंग अवघडू लागते आणि झोपेच्या भराने कडाकड जांभया येऊ लागतात. काही लोक मन एकाग्र करून श्रवण करायला येतात, पण त्यांचे मनच त्यांना आवरत नाही. पूर्वी जे काही ऐकलेले असते तेच मनात सारखे आठवू लागते. श्रवणास शरीर तत्पर केले, पण मनामध्ये आणखी दुसरेच विचार येतात आणि मन नाना कल्पना करू लागते. त्याचा विस्तार किती म्हणून सांगावा. जे जे काही ऐकले असेल तितके नीट समजून घेऊन त्याचे विवरण केले, मनन केले तरच त्या निरूपणाने काही सार्थक होऊ शकते. मन जर दिसले असते तर त्याला धरून ठेवता आले असते, पण ते तर दिसत नाही, म्हणून ते ज्याचे त्यानेच आवरायला हवे आणि आवरून धरून विवेकाने अर्थावर मन एकाग्र करावे. एखादा माणूस निरूपण श्रवण करायला येऊन बसतो, पण उदंड जेवून आल्याने बसल्याबरोबर तहानेने कासावीस होतो. मग आधी तो पाणी आणायला लावतो आणि ते गटागटा भरपूर पितो. त्यामुळे मग त्याला मळमळू लागते आणि तो उठून जातो. काही लोक करपट ढेकरा देतात, तर कुणाला उचक्या लागतात, तर कुणाचा वारा सरून त्याची मोठी फजिती होते, तर काही लोक क्षणाक्षणाला लघुशंकेसाठी उठून जातात. काहींना वरचेवर शौचास जावे लागल्याने ते कासावीस होतात आणि सर्व सोडून धावत जातात. अशा प्रकारे निरूपण प्रसंगी सारखे त्याला निघून जावे लागते. काही लोक श्रवण करीत असता वक्त्याने दृष्टांतात काही अपूर्व सांगितले तर त्यांचे अंतःकरण तेथेच अडकून पडते व पुढील वाचनाकडे त्यांचे दुर्लक्ष होते. एखादा निरूपण श्रवण करायला येऊन बसतो आणि तेवढ्यात त्याला विंचू डंख करतो, त्यामुळे तो कासावीस होतो. मग तो कसले निरूपण ऐकणार. कुणाच्या पोटात कळा येऊ लागतात, तर कुणाच्या पाठीत उसण भरते, तर कुणाला पायाचे सांधे धरणारा रोग असतो.
तर आणखी कोणाला चिखल्या होतात, पुळ्या येतात. अशा विविध कारणामुळे त्यांना श्रवणाला बसवत नाही. कधी पिसवा चावून पळतात, त्यामुळे माणूस अस्वस्थ होतो, तर बाहेर कोणी गलबला केला की तिथे एखादा धाव घेतो. विषयी लोक श्रवणाला आले की ते स्त्रियांकडेच पाहत बसतात, तर चोरटे लोक लोकांची पादत्राणे चोरून नेतात. कधी कधी निरूपणात अस्ती आणि नास्ती असा वादविवाद होऊन उदंड खेद होतो आणि कधी कधी शिवीगाळ, मारामारी इत्यादी गोंधळ होऊन श्रवण बाजूलाच राहते. कोणी निरूपणाला म्हणून येतात आणि सावकाश आपापसातच गोष्टी करीत बसतात आणि हरिदास पोटासाठी रे रे करीत रटाळपणे कथा करीत राहतो. एखाद्या वेळी अनेक विद्वान लोक श्रवणास येतात आणि एकापुढे एक स्वतःचेच मत सांगत राहतात. श्रोत्यांचे आशय कोणी जाणतच नाही. माझेच म्हणणे खरे, तुझे नव्हे असे करायची अखंड सवय ज्यांना असते, म्हणजे जे आपलेच म्हणणे खरे करू पाहतात, लोकांचे ऐकूनच घेत नाहीत, ते न्यायनीतीचा विचार न करता अन्यायाकडे धावतात. आपला थोरपणा सिद्ध करण्यासाठी ते अव्वाच्या सव्वा वाटेल तसे अनिर्बंधपणे बोलत सुटतात. त्यामुळे त्यांचे बोलणे न्यायाचे नसते, अखेर परम अन्यायच होतो. एखादा गर्वाने बोलत सुटतो तर दुसरा एखादा भयंकर संतापतो. अशा प्रकारच्या श्रोत्यात कोण खरा आणि कोण खोटा हे कळत नाहीसे होते. म्हणून जाणते विचारवंत श्रोते असतात ते आधीच नेणतेपण धरतात, म्हणजे आपल्याला काही कळत नाही, आपण मूर्ख अडाणी असून आपण म्हणजे काहीच नाही असे ते दाखवतात. आपल्यापेक्षा देव थोर आहे हे त्यांना स्वानुभवाने कळलेले असते आणि तो देवच जगात सर्वांच्या अंतर्यामी आहे हे ते जाणून असतात. म्हणून ते सर्वांचे अंतःकरण सांभाळतात, कुणालाही दुखावत नाहीत. सभेमध्ये जर कलह झाला तर त्याचा दोष जाणत्याकडे येतो. जो लोकांचे अंतःकरण राखू शकत नाही तो योगी म्हणून घेण्यास पात्र नसतो. वैर केल्याने वैरच वाढते आणि आपल्याला दुःख भोगावे लागते. यावरून शहाण्या माणसाचे गूढ विचार कळून येतात. आपला थोरपणा ते अखंड सांभाळतात, स्वतःकडे क्षुल्लकपणा येऊ देत नाहीत. थोर लोक असतात त्यांच्या ठिकाणी क्षमा आणि शांती हे गुण अवश्य असतातच. अवगुणी माणसाजवळ गुणी माणूस बसला की तुलनेने त्वरित अवगुण स्पष्ट कळून येतो. विवेकी पुरुष नेहमीच विचाराने वागतो. जो पुरुष उपाय, त्यांचे पर्याय म्हणजे इतर मार्ग आणि दीर्घ प्रयत्न तसेच विवेकाच्या बळावर अनेक प्रयत्न करणे जाणतो, त्याची थोरवी लोकांना कळणे कठीण असते. ती ज्याची त्यालाच कळते. जे दुर्जनांनी वादविवादात बेजार केल्याने मूर्ख लोकांनी डिवचल्यामुळे विवेक भ्रष्ट होतो, त्याला विवेकी कसे म्हणता येईल? न्याय म्हणजे काय, पर्याय म्हणजे काय, उपाय कुठला व कसा करावा हे मूर्खाला काय कळणार? मूर्खामुळे सभेचा विचका होतो. असा प्रसंग आला की शहाणे लोक स्वतः त्रास सोसून परत सर्व काही सुरळीत करतात. ते स्वतः त्रास सोसतात आणि लोकांकडूनही सोसवितात. स्वतः सर्व कार्य सुरळीतपणे करतात आणि लोकांकडूनही करवितात. पृथ्वीवर असंख्य लोक आहेत, त्यांमध्ये सज्जनही असतात. त्यांच्यामुळेच प्राणीमात्रांना समाधान लाभते. सज्जन पुरुष लोकांचे अंतःकरण बरोबर जाणतो. मान, प्रसंग, काळ, वेळ याचे त्याला अचूक ज्ञान असते आणि जे लोक संतप्त झालेले असतात त्यांना नाना प्रकारे कसे निववावे हेही तो जाणतो. असा जो ज्ञानी पुरुष असतो त्याचा विवेक सामर्थ्य संपन्न असतो. त्याच्या वर्तनाचा लोकांना काहीच उलगडा होत नाही. अनेक लोकांना तो कामास लावतो. नाना लोकांचे समुदाय तो कार्यप्रवण करतो. ही समर्थ पदवी त्याला विवेकामुळे प्राप्त झालेली असते. एकांतात बसून विवेक करावा. भगवंताला, जगदीशाला धारणेच्या बळावर अंतःकरणात दृढ धरून ठेवावे. लोकांमध्ये आपला आणि परका असे म्हणू नये. एकांतातच विवेक योग्य प्रकारे करता येतो. एकांतातच योग्य दिशेने प्रयत्न करण्यासंबंधी प्रेरणा मिळते. एकांतात आपण तर्काच्या बळावर सर्व ब्रह्मांडाच्या गोलकाचा वेध घेऊ शकतो. एकांतात स्मरण करण्याने चुकलेले निधान म्हणजे ठेवा जी आत्मवस्तू तिची प्राप्ती होते. एकांतात ज्याप्रमाणे अंतस्फूर्ती होईल त्याप्रमाणे कार्य करावे. ज्याला एकांत मानवतो त्यालाच सर्वांच्या आधी ज्ञान होते. ज्याला मोठेपण मिळवायचे असेल त्याला एकांताशिवाय दुसरा पर्याय नाही. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे श्रोता अवलक्षण निरूपण नाम समास 10वा समाप्त. दशक 18वा समाप्त.